नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी इथं एक बॅक पार्ट घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे शिवलेला आहे, अस्तरचा आहे आणि अस्तर वगैरे आपलं जॉईंट झालेला आहे. पण बऱ्याच मैत्रिणींना ज्यावेळेस असा सटकोळा ब्लाऊज असतो तर बॅक पार्टला जो आहे ना प्रॉब्लेम येतो, म्हणजे कपडा जो आहे तो पाठीमागून गोळा वगैरे होतो. तर मी इथे एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला, जी तुम्ही फॉलो करू शकता आणि जेणेकरून तुमचं इथं गोळा होणार नाही. मी तुम्हाला दोन्ही पण टिपा मारून दाखवते. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती टिप आवडली ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. बघा, आपण ज्यावेळेस इथं टक्स घेतो बरोबर ना, आडवा, तर मग हा टक्स घेतल्यानंतर आपण डायरेक्टली हा कपडा इथं असा धरतो आणि हे अशा पद्धतीने हे करतो. तर मी पण अशीच करते. पण ज्यावेळेस एकदम सुळसुळा ब्लाऊज असतो तर मग त्यावेळेस काय होतं की कपडा जो आहे ना तो तिथं लूज होतो, कपडा गोळा होतो. तर त्याच्यासाठी इथं काय करायचं आहे, सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला दोन्ही टिपा मारून दाखवते. व्हिडिओ कुठं स्किप करू नका. आवडला व्हिडिओ तर लाईक पण करा, चॅनलवर नवीन असाल तर कोणी मैत्रिणी तर सबस्क्राईब पण करा. तर मी हा बॅक पार्ट या पद्धतीने ठेवून बघा तर टिप मारून घेते बरं का. तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी छोटासा व्हिडिओ तयार होईल. आता तुम्ही बघा, मी इथं टिप मारून घेतली. तर इथं काय होतं आपलं बघा, कोणा तयार होतो ना इथं, या पद्धतीने असा कपडा पण इथं गोळा होऊन जातो बघा लगेच. तर या पद्धतीने आपण हे अशी एक टिप मारतो. आता ही झाली एक पद्धत आपली. दुसरी मी दाखवते. दुसरी टिप मारताना इथं बघा मी काय करते, जर ज्यावेळेस तुमचा सुळसुळा ब्लाऊज असेल तर त्यावेळेस काय करायचं, जी काय आपली टिप आहे त्या टिपीपर्यंत आपल्याला उभी टक्स किती मारायचा तिथपर्यंत एक टिप मारून घ्यायची आपल्याला. बघा, सरळ लाईन मारून घेतल्यानंतर आता ही सुई उचलून घ्यायची आणि धागा जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा. आता याला कट करून घेऊ आपण. कट करून घेतल्यानंतर हे बघा, तर ही लाईन आपण इथपर्यंत घेतली. आता हिला काय करायचं आपल्याला, आता व्यवस्थित धरून घ्यायचं. जो टक्स आहे तो व्यवस्थित धरून घ्यायचा आपल्याला आणि जेवढी आपण टिप मारली वरती तेवढी टिप आपल्याला इथं मारायची. हे बघा, टिप मारताना डायरेक्ट असा इथं जसं आपण एक कोना मारतो ना तसं नाही घ्यायचं, तर एकदम असं कडेकडेनी येत जायचं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण हे कसं डायरेक्ट असं नाही घेतलं, ते असं थोडंसं कडाकडानी आतमधून, म्हणजे असं आतमधून राऊंड घेऊन असं एकदम कडाकडानी टिप मारीत आणलेली आहे. आता ह्या साईडची टिप आणि ह्या साईडची टिप आपण दोन्ही पण टिपा बघू. हे बघा, तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला बघा अजिबात जे आहे ना असं कपडा जो आहे ना तो आपला असा गोळा वगैरे नाही आहे. तसा इथं ह्या साईडला बघितलं तर थोडासा हा कपडा इथं असा हे होतो. तर तुम्हाला कोणची टिप जास्त आवडली, तुम्ही दोन पद्धतीने टिपा ह्या मारू शकता. पण ह्या पद्धतीने जी आहे ना आपण मारलेली, सुळसुळा ब्लाऊज असेल तर त्यावेळेस कपडा जो आहे ना तो सटकतो, साडीतला कपडा जो आहे ना तो सटकतो आणि आपला टक्स जो आहे तो गोळा होतो. आणि या पद्धतीने मारली तर तुमचा कपडा अजिबात गोळा होत नाही आणि प्रॉपरमध्ये काय होतं, टिप जी आहे ती व्यवस्थित बसल्या जाते. तर या पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला ही छोटी टिप्स कशी वाटली? नवीन ब्लाऊज शिकताना अशा साऱ्या खूप प्रॉब्लेम येतो आपल्याला. तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे मी. त्याचा आज कस्टमरचे हे 2 ब्लाऊज आहेत जे कालच्या कटिंगमध्ये दाखवलेले आहे आपल्या निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती. आणि तर कटिंगचे आहेत हे, आणि कटिंगचे दाखवलेले आहेत. त्याच्यात 38 साईजचं पॅटर्न होतं, त्याच्यावरून 40 साईजचं कटिंग पण दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक पण करा. आणि ही छोटी टिप्स होती बरं का, व्हिडिओ वगैरे जास्त मोठा नाही आहे, एक छोटी टिप्स ट्रिक्स म्हणा, तो होता आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसं वाटलं? तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छोट्याशा टिप्स सहित. तर मग श्री स्वामी समर्थ.